नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कावेरी पाणी वाटपावरून कर्नाटकमध्ये निर्माण झालेली परिस्थिती अद्याप तणावपूर्ण मात्र नियंत्रणात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन्ही राज्यातल्या जनतेला शांततेचं आवाहन. अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची विनायक मेटे यांची मागणी. मराठा मोर्चे दलित विरोधी नसल्याची स्पष्टोक्ती. ईद उल अजहा सर्वत्र उत्साहात साजरी. आणि रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकनं इतिहास घडवला. गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक. पाहूया बातम्या विस्तारानं. कावेरी पाणी वाटपावरून कालपासून कर्नाटकात उद्भवलेली परिस्थिती आज तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे. बंगळुरू शहरात संचारबंदी जारी असून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेल्या भागात दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ईदचा सण लक्षात घेता दर्गा आणि इतर प्रार्थना स्थळांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. 15,000 पोलीस तसंच इतर दलांच्या 10 तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच अजून 10 तुकड्या बोलवण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून उद्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बोलवलेली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुरू आहे. दरम्यान कावेरी पाणी वाटपावरून कर्नाटक आणि तमिळनाडूत निर्माण झालेली परिस्थिती दुःखदायक असून जनतेनं संयम बाळगून शांतता आणि सलोखा राखावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हिंसाचाराद्वारे कोणत्याही प्रश्नाचा तोडगा निघू शकत नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गेले 2 दिवस घडलेल्या हिंसाचाराच्या आणि तोडफोडीच्या घटनांमुळे देशाच्या संपत्तीचं गरिबांचं नुकसान होत आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या जनतेनं संवेदनशीलता बाळगून नागरी कर्तव्यांचंही स्मरण ठेवावं असं पंतप्रधान म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही आज दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटनांमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी देखील संयम बाळगायला हवा. हिंसाचाराची दृश्य वारंवार दाखवली जाऊ नयेत असं त्यांनी सांगितलं. या दोन्ही राज्यात शांतता राखण्याच्या दृष्टीनं प्रसारमाध्यमं सकारात्मक भूमिका बजावतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली आहे. कावेरी पाणी वाटपाबाबत पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी अशी मागणी द्रमुकनं केली आहे. पंतप्रधानांनी तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी असं आवाहनही द्रमुक नेते M.K. स्टॅलिन यांनी केलं आहे. कर्नाटकमधल्या तमिळी लोकांच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्याचं आवाहनही त्यांनी पंतप्रधानांना केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कर्नाटककडून होते आहे याची खातरजमा करणं हे केंद्राचं कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये आज दगडफेकीच्या घटना नव्यानं झाल्यानंतर सुरक्षा दल आणि निदर्शकात झालेल्या चकमकीनंतर एक युवक मृत्युमुखी पडला तर अनेक जण जखमी झाले. जम्मू काश्मीरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 10 जिल्ह्यातही आज ईदच्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्सची मदत घेऊन लक्ष ठेवण्यात येत आहे. बांदीपुरा इथं ईदची प्रार्थना झाल्यानंतर निदर्शकांच्या एका गटानं सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. सुरक्षा दलानं अश्रुधूर आणि छर्यांच्या बंदुकांचा वापर केला. अश्रुधुराच्या नळकांड्यानं एक युवक जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातही हिंसाचाराचं वृत्त आहे. दरम्यान जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराची मोहीम आज 3ऱ्या दिवशीही सुरू आहे. लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 8वर पोहोचली आहे. या कारवाईत एक जवान शहीद झाला आणि इतर 2 जवान जखमी झाले. देशात काळा पैसा कमी झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकानं सांगितलं आहे. पथकाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी ही माहिती दिली. काळा पैसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे समाधानकारक परिणाम दिसत आहेत असं ते म्हणाले. या समितीनं आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाला 6 अंतरिम अहवाल दिले असून या वर्षाअखेरीस पुढील अहवाल येण्याची शक्यता आहे. मात्र काळा पैसा पूर्णपणे थांबला आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं. काळा पैसा बाळगणं आणि निर्माण करणं यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव लोकांना होऊ लागली आहे असं पसायत यांनी सांगितलं.
लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील का यावर केंद्र सरकारनं जनतेची मतं आणि सूचना मागवल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र निवडणुकांची कल्पना मांडली आहे, त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे। केंद्र सरकारनं mygov.in या संकेतस्थळावर लहानशी प्रश्नावली दिली आहे। आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय सेवेतले कर्मचारी, अधिकारी, घटनेचे अभ्यासक, सर्वसामान्य नागरिक तसंच सोशल मीडियामार्फत जनतेला प्रभावित करू शकणाऱ्या व्यक्तींनी या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांची मतं मांडायची आहेत। यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची गरज शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे। ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। अॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास करून त्यानंतरच सुधारणेसंदर्भातल्या शिफारसी केंद्राकडे पाठवाव्यात असंही त्यांनी सुचवलं। अॅट्रॉसिटीचा मराठा समाजावर गैरवापर होत असल्याचा दावाही त्यांनी केला। कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजात अस्वस्थता असून मोर्चाद्वारे मराठा समाज ही अस्वस्थता व्यक्त करत आहे। हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या, दलितांच्या विरोधात नाही तर अत्याचाराच्या विरोधात असल्याचंही मेटे यांनी स्पष्ट केलं। शांततामय पद्धतीनं हे मोर्चे काढण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। मराठा समाजाला अनेक वर्षांपासून गृहीत धरलं जात आहे असं त्यांनी सांगितलं। दरम्यान मराठा मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून प्रतिमोर्चे काढू नयेत असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। प्रचंड इच्छाशक्ती असलेले युवक हे सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वाहक व्हावेत, याकरता त्यांना प्रेरणा देण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। ग्लोबल सिटीझन ऑफ इंडिया या अभियानाचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत वांद्रे इथं बोलत होते। सामाजिक आणि आर्थिक विकासात युवकांनी सहभागी होऊन त्याला चालना दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। ग्लोबल सिटीझन अभियानाचं स्वागत करताना जागतिक स्तरावर ग्लोबल सिटीझन फेस्टिवलच्या आयोजनाचा मुंबईला मान मिळाल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असून राज्य शासन यासाठी सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। या मोहिमेद्वारे युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हायला मदत होईल। युवा शक्ती मोठ्या संख्येनं विविध सामाजिक उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन विकासाला चालना देईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। बदलाची सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश देत देशातल्या शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक जबाबदारीची ओळख करून देतानाच विकास मोहिमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि युवा नेतृत्वाला दिशा देण्याचं काम या मोहिमेच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्त्री पुरुष समानता आणि स्वच्छता या क्षेत्रात प्रामुख्यानं भर दिला जाणार आहे। खासदार पूनम महाजन, अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान, करीना कपूर, फराहान अख्तर अशी चित्रपट क्षेत्रातली मांदियाळी या कार्यक्रमाला उपस्थित होती। ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद मुस्लिम बांधवांचा एक प्रमुख सण। रमजानचा महिना संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनी हा सण साजरा केला जातो। बकरी ईद हा पवित्र सण त्याग, समर्पण, श्रद्धा आणि भक्ती या मूल्यांचं स्मरण देतो। देशभरात आज विविध ठिकाणी विशेष नमाजाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद राज्यात ठिकठिकाणी बकरी ईद निमित्त आज नमाज अदा करण्यात आली। नागपूरमध्ये जामा मशिदीच्या बाहेर पोलीस आयुक्त CP व्यंकटेश रस्तोगी यांनी फुलं देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। अहमदनगर जिल्ह्यात शहरात तसंच श्रीरामपूर शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली। मुंबईत एंटॉप हिल इथं महफिल-ए-जहांगीरिया इंतेजामिया समितीतर्फे ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली।
मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे अशी शिकवण देणाऱ्या या दर्ग्यामध्ये सुफी कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात आणि शहरातल्या विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। सर्वांनीच विश्वबंधुत्व आणि शांततेच्या संदेशाचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली। नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थनाही केली। राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद पर्व हा उपक्रम राज्यात विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे। पुण्यातल्या केसरीवाड्यात संवाद पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मुद्रा बँक ही अतिशय महत्त्वाची योजना आहे। जिल्ह्यातल्या सुमारे 53,000 व्यक्तींनी याचा आतापर्यंत लाभ घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी केलं। यावेळी मुद्रा योजनेअंतर्गत शिशु तसंच प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अशा विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। नाशिकमधल्या दिंडोरी रोडवरील मेरी इथंही संवाद पर्व हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार याबाबत माहिती देण्यात आली। तसंच 27 सप्टेंबर रोजी सिन्नर इथं होणाऱ्या रोजगार मेळाव्याबाबत माहिती देऊन राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। नांदेडमधल्या गुंडेगाव इथं जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री साई गणेश मंडळ यांच्या वतीनं संवाद पर्व उपक्रम राबवण्यात आला। शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना निश्चितच साध्य होत आहे असे नांदेडचे गटविकास अधिकारी राहुल राऊत यांनी सांगितलं। सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक युवती, मागासवर्गीय कामगार तसंच आदिवासींसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली। अकोल्यातही संवाद पर्व उपक्रमाअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। संवाद पर्व उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचंही प्रतिपादन पालकमंत्री तसंच राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी यावेळी केलं। राज्यातल्या अष्टविनायकांप्रमाणे विदर्भातले अष्टविनायकही प्रसिद्ध आहेत। यातला आणखी एक म्हणजे वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील श्री क्षेत्र सिद्धिविनायक गणपती। विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी वर्धा जिल्ह्यातल्या केळझर इथलं श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान एक आहे। नागपूरपासून वर्धा रोडवर 52 किलोमीटर अंतरावर तर वर्ध्यापासून नागपूर रोडवर 25 किलोमीटर अंतरावर केळझर आहे। टेकडीवर हे मंदिर असून या मंदिराच्या परिसरातून संपूर्ण केळझर गावाचं विलोभनीय आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतं। वरद विनायकाची मूर्ती 4 फूट 6 इंच उंच आहे। अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक, सजीव जागृतीचं असं या गणेशाचं स्वरूप असून त्याच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। या केळझर गावाचं नाव एकचक्र नगर असल्याचा उल्लेख वसिष्ठ पुराण आणि महाभारतांमध्ये आढळतो। श्री गणेशाची आख्यायिका म्हणजे महाभारत आणि रामायणाच्या इतिहासाप्रमाणे रामाचे गुरु वसिष्ठ यांना जेव्हा वर्धा नदीच्या तीरावर असलेले कोटेश्वर या ठिकाणी महायज्ञ करायचा होता तेव्हा त्यांना श्री गणेशाची पूजनाची आवश्यकता होती आणि केळझरला येऊन
या टेकडीवर तपश्चर्या करून श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती निर्माण करून या ठिकाणी पूजन करून त्यानंतर त्यांनी कोटेश्वरला जाऊन महायज्ञ केला अशी आख्यायिका रामायण ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते. तर हे एक जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा गणपती म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे. अत्यंत श्रद्धास्थान असलेलं भाविकांचं जे स्थान आहे हे अत्यंत जागृत आहे. इथे आलेल्या प्रचिती लोकांना आम्हाला पण आलेल्या आहेत. आम्हालाही जाणवतं, आम्हाला अधूनमधून असं वाटतं मंदिरात यावं, मनाला शांती मिळते, सुखशांती समृद्धी प्राप्त होते. या टेकडीवर इतिहासकालीन अनेक वस्तू आहेत. 1993ला या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली आणि या खोदकामात एक शिवलिंग मिळालं. त्याचा उल्लेख शिवलीलामृताच्या शेवटच्या अध्यायात आढळून येतो. मंदिर परिसरात महालक्ष्मी आणि गजानन महाराजांचं देखील मंदिर आहे. तसंच भगवान विष्णूची कोरीव सुंदर मूर्ती सुद्धा या परिसरात खोदकाम करत असताना मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मंदिरात जाऊन मन अगदी प्रसन्न होतं. गणेशोत्सव म्हटलं की श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या विविध रूपातील मूर्ती आल्याच. चंद्रपूर जिल्ह्यातल्या विविध गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे आपलं वेगळेपण जपत विविध वस्तूंचा वापर करत श्री गणेश मूर्ती स्थापन केल्या आहेत. बघूया. चंद्रपुरातल्या ब्रह्मास्त्र गणेश मंडळानं यंदा कापसापासून श्री गणेशाची सुरेख मूर्ती साकारली आहे. या मंडळाचं यंदाचं 21वं वर्ष आहे. दरवर्षी खडू, बांगड्या, लवंग, वेलची, गारगोट्या अशा विविध वस्तूंपासून गणेश मूर्ती तयार करणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य. यातून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा संदेश देण्याचा या मंडळाचा प्रयत्न आहे. इस वर्ष की मूर्ति हम लोगों ने कपास से बनाई हुई है, जिसमें सिर्फ विदर्भ की काली माटी का प्रयोग किया है और ये शेतकरियों के लिए कि कपास का जो सोना है उसका उपयोग करके हमने दिखाया है. तुकुमच्या शिवबाळ गणेश मंडळानं यावर्षी 55 किलो सुपारीचा वापर करून गणेश मूर्ती तयार केली आहे. सुमारे 11 फूट उंचीची ही मूर्ती बनवण्यासाठी काळी सुपारी, पांढरी सुपारी आणि भाजलेल्या सुपारीचा वापर करण्यात आला आहे. शिवछत्र युवक गणेश मंडळानं खायच्या नळ्यांपासून सुबक मूर्ती बनवली आहे. जय हिंद गणेश मंडळानं शिवपिंडीला दूध अर्पण करणारी श्री गणेशाची मूर्ती तयार केली आहे. या मंडळाचं हे 57वं वर्ष आहे. नगिनाबाग वॉर्ड गणेश मंडळानं यावर्षी गवतापासून श्रींची मूर्ती साकारली आहे. यातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे. पर्यावरण वाचवून झाडाची जोपासना करणे ह्या सगळ्या गोष्टीची एक मात्र जनतेमध्ये जनजागृती अभियान चालवण्याचे एक उद्देश ठेवून श्री बालवीर गणेश मंडळ यांनी हे गणपती मांडलेला आहे. गंजवॉर्ड इथल्या युवक गणेश मंडळानं श्री गणेशाला फुलपाखराच्या रूपात दाखवलं आहे. सामाजिक एकता जोपासण्याकरता आणि पर्यावरणाची समतोलता तसेच सर्व एकजुटीने राहावं याकरता ह्या युवक गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे. बाल सुभाषचंद्र बोस युवक गणेश मंडळानं 17 फूट उंचीची भव्य मूर्ती बसवली आहे. अशा विविध रूपातल्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात दिग्रज इथल्या पाळेश्वर गणेश मंडळानं आपली सामाजिक बांधिलकी जपत या गणेशोत्सवात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारं प्रदर्शन भरवलं आहे. दिग्रज इथले पत्रकार तसंच छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी सरकारच्या विविध योजनांची असंख्य छायाचित्र काढली आहेत. यात जलयुक्त शिवाराचं महत्त्व, स्त्री भ्रूण हत्या विरोध, तंटामुक्त आणि हागणदारी मुक्त गाव या विषयांवरच्या छायाचित्रांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकांचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं हे प्रदर्शन भरवल्याचं रामदास पद्मावार यांनी सांगितलं. क्रीडावृत्तामध्ये बातमी रिओ पॅराऑलिम्पिकची. रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची कमाई झाली आहे. दीपा मलिक हिनं गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. भारतानं या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलेलं हे 3रं पदक असून पॅराऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी दीपा पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली आहे.
दीपा लष्करी अधिकाऱ्याची पत्नी असून तिचा कमरेच्या खालचा भाग लुळा पडला आहे. 17 वर्षांपूर्वी मणक्यात ट्यूमरचं निदान झाल्यानंतर तिच्यावर आतापर्यंत 31 वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. दरम्यान दीपाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपाचं अभिनंदन केलं आहे. क्रीडा वृत्तानंतर एक नजर हवामानावर. येत्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याच काळात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कावेरी पाणी वाटपावरून कर्नाटकमध्ये निर्माण झालेली परिस्थिती अद्याप तणावपूर्ण मात्र नियंत्रणात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन्ही राज्यातल्या जनतेला शांततेचं आवाहन. अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची विनायक मेटे यांची मागणी. मराठा मोर्चे दलित विरोधी नसल्याची स्पष्टोक्ती. ईद उल अजहा सर्वत्र उत्साहात साजरी. आणि रिओ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकनं इतिहास घडवला. गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.